अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मनुष्याकृती राघवे ख्याती केली. शिळा शिखरे सागरी तारिली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी. जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी. महाराज हा जन्मला मृत्यू लोकी. दुजी उपमा नाडळे इहलोकी. भवसिंधुशी बांधिला शेतू जेने. अनाथा दिनाकारणे तुकयाने. तुका भासला मानवी वेशधारी. परिहालिला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी व्यापुको सर्व जीवा. तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. जया पूजिले आदरे पांडुरंगे. विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. तनो मानवी दिव्य रूपीच केली. म त्या गीती दिव्य लोकाशी नेली. काळ सारावा चिंतनी. एकांतवाशी गंगा स्नानी. देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. नसावी बासर निद्रा बहुभाषण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. व्हावया जतन हे लाभाय उपाय लाभाचे. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. होईल आगवा तुका मने आनंद. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार. नसावी बासर निद्रा बहुभाषण. जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या अभंग गाथेतील 620 क्रमांकाचा हा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय आपल्या आयुष्याचा काळ कशा पद्धतीने आपण वेचावा याचं एक मार्गदर्शन या अभंगातून महाराज करतायत. प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणारा हा नामोत्सव ग्रामस्थ भाविक भक्त येडूरवाडी वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सदाशिव महाराजांच्या कृपा आशीर्वादाने ग्रामस्थ भाविक सर्वांच्या सहकार्याने आणि त्या नामोत्सवतेलाचा हा सेवेचा योग आहे. तेव्हा परमार्थाची साधना करत असताना आपण आयुष्याचा काळ त्या साधनेमध्ये कशा पद्धतीनं घालवावा. आपल्याला प्राप्त झालेलं हे मनुष्य जीवन आहे आणि मनुष्य जीवनामध्ये जन्माला आल्यापासून जन्माचा शेवट होईपर्यंत काळाचं जे चक्र आहे ते कधी थांबलेलं नाही बरं का. आणि ते कधी थांबत नाही. अखंड ते काळाचं चक्र चालू आहे. त्याला कोणाला थांबवता येत नाही आणि वाढवता पण येत नाही बरं का. मग काय करता येतं. प्राप्त झालेला काळ कशा पद्धतीने आपण घालवावा हे मात्र आपल्या हातामध्ये आहे बरं का. मग आपल्या हातामध्ये आहे. जरी हे खरं असलं तर तशी बुद्धी जीवनामध्ये निर्माण झाली पाहिजे ना. बहुतांश मनुष्य जीवाच्या जीवनाकडे पाहिलं तर बराच काळ आपल्या आयुष्यातला वाया जात आहे बरं का. कशावरून म्हणाल. ज्यार्थी संतांनी आपल्याला उपदेश केलेला त्याच्यावरून हे लक्षात घ्यावं लागेल.
नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा. ज्यार्थी आपल्याला आयुष्य वाया घालवू नका म्हणून सांगतात, त्यार्थी आपलं आयुष्य वाया चाललेलं आहे बरं. त्याचा अर्थ आपल्याला आपल्या आयुष्याचं, आपल्या काळाचं महत्त्व कळालेलं नाही बरं. आपल्या आयुष्यातला जो काळ आहे त्या काळाला फार महत्त्व आहे, लक्षात ठेवा, अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक क्षण आणि क्षण आपण तो चांगल्या कार्याकरता खर्च केला पाहिजे. त्या मानाचं धैर्य पाहिजे, बुद्धीचा निश्चय पाहिजे, सदसत विवेक आपल्या जीवनामध्ये पाहिजे. तर आपल्या जीवनामध्ये या पद्धतीनं जीवन जगता येतं बरं का. मग नेमकं कशा पद्धतीनं जीवन जगावं? आपल्या वाट्याला आलेलं काही कर्म आहे, ते कर्म तर केलंच पाहिजे. आपण गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केलेला आहे आणि गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केल्यानंतर काही स्वधर्माचं आचरण करावं असा एक विचार मांडलेला आहे. स्वधर्म सोडता येत नाही, आपल्या वाट्याला आलेलं कर्म टाकता येत नाही, पण त्यातच आपल्या जीवनामध्ये काही काळ चांगल्या कार्याकरता खर्च करता येतो बरं का. किती खर्च करावा? जेवढा प्रयत्नाने चांगल्या कार्याकरता वेळ घालवता येईल तेवढा घालवण्याचा प्रयत्न करावा बरं. ज्ञानवारांनी वर्णन केले, फार तुम्हाला नाही घालवता आलं तर कधी मोटके निमेषभरी देतू जाय, या आटा पहारा माझी. बरं, 8 प्रहर आहेत, दिवसाचे 4 प्रहर आहेत, रात्रीचे 4 प्रहर आहेत, 3 तासाचा 1 प्रहर आहे बरं का. 3 तासाला 1 प्रहर म्हणतात. असे दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4. सकाळी 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत 1 प्रहर आहे. त्यानंतर 9 वाजल्यानंतर 12 पर्यंत दुसरा प्रहर, 12 पासून 3 वाजेपर्यंत तिसरा प्रहर आणि 3 वाजल्यानंतर 6 वाजेपर्यंत चौथा प्रहर. हे दिवसाचे 4 प्रहर संपले. आता रात्रीचे 4 प्रहराला सुरुवात झाली. आता 6 वाजून गेले बरं. 6 ते 9 असे रात्रीचे 4 प्रहर. मग त्या प्रहरामध्ये काय काय करावं, कोणत्या प्रहरामध्ये काय करावं याचं वर्णन केले बरं का. एकंदर ढोबळ मानाने गणित केलेलं आहे. पहिले प्रहर वे सब कुछ जागे, रात्रीचं वर्णन केले. पहिले प्रहर में सब कुछ जागे, दुसरे प्रहर में भोगी जागे, तिसरे प्रहर में तस्कर जागे आणि चौथे प्रहर में योगी जागे. असं 4 प्रहराचं वर्णन केले बरं. 6 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत सगळीच माणसं जागी असतात. त्यानंतर पुढं काही भुगी माणसं जागी असतात. त्यानंतर तिसऱ्या प्रहरामध्ये चोर जागे असतात आणि शेवटचा प्रहर आहे त्याच्यामध्ये योगी जागे असतात बरं का. असा प्रहराचं वर्णन केलेलं आहे. दिवसाच्या प्रहराचं वर्णन केला तर त्याला काही गणित दिलेलं आहे. प्रातःकाल, माध्यान्ह काल आणि संध्याकाळ. प्रातःकालामध्ये काय करावं, माध्यान्हामध्ये काय करावं आणि संधिकालामध्ये काय करावं त्याचंही वर्गीकरण केलं. पहिल्यांदा हे जीवनामध्ये कळलं पाहिजे ठोकळ मनाने बरं का. मग पहिला प्रातःकाळ आहे, तो प्रातःकाळ माणसाने चिंतनामध्ये घालवावा बरं का. प्रातःकाळ म्हणून पहिला विचार इथं तुकोबार वर्णन करतात. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीचा. हे पहिल्या प्रातःकालाचा विचार मांडलाय बरं. त्या पहिल्या प्रहरामध्ये जवळजवळ हा काळ या पद्धतीने खर्च करावा, दुसऱ्या पद्धतीने खर्च करू नये. उठल्या उठल्या माणसाने चिंतन करावं, चिंता करू नये.
माणसं उठल्यापासूनच चिंता करतात बरं का. उठल्या माणसांनी चिंता करू नये. संतांनी वर्णन केले, नित्य उठून या खावयाची चिंता. प्रातः काल आहे, तो प्रातः काल माणसाने चिंतेमध्ये घालवू नये, चिंतनात घालवावा. का हो? का आग्रह केला संतांनी? प्रातः कालामध्ये माणसाचं मन स्थिर असतं, प्रातः कालामध्ये माणसाचं मन प्रसन्न असतं. त्या प्रसन्न आणि स्थिर कालामध्ये केलेली साधना, त्या साधनेतून फल अधिक मिळतं बरं का. ती साधना दृढ होते, लक्षात ठेवा. कुणी म्हणाल आम्हाला सकाळी काकडा करायला वेळ नाही, दुपारी 4 वाजता वेळ आहे, काकडा केला तर चालेल का? नाही आहे. वेळेचा संबंध नाही तिथं, कालाचा संबंध आहे बरं का. ज्या कालामध्ये जे कार्य सांगितलं ते त्याच कालामध्ये केलं पाहिजे. पेरणी कधी केली जाते? शेतामध्ये मृग नक्षत्रामध्ये. आपल्या सवडीप्रमाणे पेरणी करून चालत नाही. जो काल पेरणी करता सांगितला त्याच कालामध्ये पेरलं तर बरोबर ज्या कालामध्ये पीक येतं त्याच कालाच येतं बरं का. जर पेरणीचा काल जर साधावा लागतो तर साधनेचा काल साधावा लागणार नाही का? ज्या कालामध्ये जी साधना सांगितली त्या कालामध्ये ती साधना केलीच पाहिजे. म्हणून माणसाने पहाटे उठल्या चिंतन करावं. काळ सारावा चिंतने. म्हणजे योगी लोक आहेत ते प्रातः कालामध्ये ध्यान करतात बरं का. जे भक्त आहेत ते भजन करतात. काकड्याचा काळ म्हणजे चिंतनाचा काळ आहे बरं का. एका अभंगाचं चिंतन पहाटे फार सुंदर घडतं, लक्षात ठेवा. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. त्या अभंग म्हणत असताना आपल्या डोक्यामध्ये विचार येतात बरं का. म्हणून प्रातः काल जो आपण काकडा करतो हा चिंतनाचा काल आहे बरं का. म्हणून सकाळच्या काळामध्ये चिंतन केलंच पाहिजे. सर्वांनी केलं पाहिजे. ज्यांना याचं ज्ञान नाही सोडून द्या, पण ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना काही याची जाणीव आहे, त्यांनी तरी कमीत कमी वारकऱ्यांनी तरी काकडा करावा. वारकऱ्यांनी तरी काकडा करावा. 12 महिने करावा का सप्ताहपुरतं करावा? होय, माणसं 7 दिवस येत नाहीत, 12 महिने कधी करतील? 12ही महिने माणसांनी काकडा करावा बरं का. का? प्रातः काल आहे आणि त्या प्रातः काल हा चिंतनामध्ये गेला पाहिजे, चिंतनामध्ये गेला पाहिजे. मी बऱ्याच वेळा पाहिलं, शेवटी महाराज थकले, इकडं मंदिराकडे त्यांना येणं घडं नव्हतं, पण ते पहाटे उठून तिथं जाग्यावरती बसून काकडा म्हणायचे पूर्ण बरं का. 4:30-5 उठायचेच महाराज आणि पहाटे उठून काकडा पूर्ण 5:30 पासून 6-6:30 पर्यंत पूर्ण काकडा बसून तिथं म्हणायचा. त्याला मंदिरातच काकडा करायला पाहिजे असं काय नाही बरं का. आलं पाहिजे, पण पराधीनता जर निर्माण झाली, प्रतिकूलता निर्माण झाली, आपण जिथं आहोत तिथं हा सकाळचा काळ चिंतनामध्ये घालवलाच पाहिजे बरं. चिंतनामध्ये घालवला पाहिजे आणि त्या कालामध्ये जर चिंतन केलं तर ही साधना दृढ होते, दृढ. लक्षात ठेवा. म्हणून तो काळ, मग त्या काळामध्ये पहिलं चिंतन सांगितलं. काळ सारावा चिंतने, भगवत चिंतनात काळ घालवावा. हरीचे चिंतन सर्व काळ. यद्यपि भगवत चिंतना करता काळ ठरवण्याची गरज नाही. ज्ञानोबांनी वर्णन केले, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरते. पण काही काल साधनेला अनुकूल आहे बरं का. तो काळ तरी साधनेमध्ये खर्च करावा. पहाटे उठल्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये चांगले विचार येतात बरं का. मन स्थिर असतं.
मनाची धावपळ नसते. मनाची धावपळ नसते. मनाची धावपळ कधी सुरू होते? सूर्य जसा वर वर यावा तसं तसं मन चंचल होतं बरं का. जोपर्यंत सूर्य उगवत नाही तोपर्यंत मन स्थिर असतं. यदा तो वर आला की विचारसरणी बदलायला सुरू होते. लक्षात ठेवा. चांचल्य वाढतं. म्हणून प्रत्येक काल हा साधने करता मनाची स्थिरता आणि मनाची प्रसन्नता असते. म्हणून पहिला विचार सांगितला की त्या कालामध्ये भगवत चिंतन करावं. 2 रूपाने त्याचं सांगितलं. एक चिंतन, एक नामचिंतन करावं आणि भगवंताच्या सगुणाचं वा निर्गुणाचं ध्यान करावं प्रत्येक कालामध्ये बरं. 2 रूपाने. आपल्याला जर ध्यानाचे संस्कार नसतील तर नामचिंतन तरी करावं. पण ध्यानाचे जर संस्कार नसतील तर देवाचं ध्यान करण्याच्या ऐवजी विषयाचं ध्यान होण्याची शक्यता आहे बरं का. पण ते संस्कार पाहिजेत. लक्षात ठेवा. म्हणून नामचिंतन तरी आपण सकाळच्या त्या प्रातः कालामध्ये करावं. म्हणून इथं पहिला विचार तुकोबराय प्रकट करतात, काळ सारावा चिंतने. मग तो काळ कसा, तो परिसर कसा असावा? एकांतवाशी, एकांतामध्ये बरं का. पण प्रत्येक कालामध्ये एकांतच असतो. तिथं काही गडबड नसते. कारण साधना करत असताना, साधने करता काळ एकांत सांगितला बरं का. नाही एकांत आपल्याला जमला तरी त्यात एक मर्यादा सांगितली बरं का. आपण तरी एकट्याने ती साधना करत असताना, कमीत कमी ती साधना करत असताना मौन तरी धारण करावं. मौन तरी धारण केलं तरी आपल्याला साधनेला प्रतिबंध होत नाही. सकाळी उठल्यानंतर माणसांनी उठल्या गप्पा मारत बसू नये. उठल्या गप्पा मारत बसू नये. प्रत्येक कालामध्ये माणसाने संयम ठेवावा वाणीवरती. मौन धारण करावं. बऱ्याच ठिकाणी तो विचार मांडलेला आहे. एकांता करता सांगते आपण प्रापंचिक आहोत आणि प्रापंचिक माणसाला एकांत या शब्दाचा अर्थ की कुठंतरी डोंगरात जाऊन आपल्यालाही साधना घडणार नाही आहे. आपण जिथं आहोत, जिथे एकटेच आहोत, तिथं दुसऱ्या कोणाचा संबंध येऊ देऊ नका. बोलण्याचा व्यवहार ठेवू नका. एवढा तरी एकांत ठेवा. नाहीतर दुसरा विचार तिथं आपल्याला घेता येईल. कमीत कमी आपल्या घरामध्ये देवघर असतं. त्या देवघरात तरी जाऊन बसा तरी तो एकांत आहे बरं का. त्या देवघरामध्ये कोणीही भेटायला येत नाही बरं का. माणसं येतात भेटायला ती बैठकीमध्ये येतात बरं का. म्हणून देवघरामध्ये तरी बसून ती साधना करावी म्हणून एकांत सांगितला बरं का. आणखी तो काल कसा खर्च करावा? प्रत्येक कालामध्ये माणसाने स्नान करावं बरं का. गंगा स्नाने, रोज गंगेचं स्नान करावं. रोज साधना आहे बरं काही. रोज गंगेचं स्नान करणं फार मोठी साधना आहे. आमची धारणा कधी, चला आता कुंभमेळा आलाय, आता गंगेचं स्नान करायला जाऊ. शास्त्रामध्ये असं वर्णन केले, ब्राह्मो मुहूर्तावरती रोज गंगेचं स्नान करणं हा पर्वकाळ आहे. पर्वकाळ लक्षात ठेवा. जो ब्राह्मो मुहूर्तावरती रोज गंगेचं स्नान करतो त्याला दुप्पट पुण्य मिळतं रोज. त्याला त्या कुंभमेळ्याची वाट पाहायची गरज नाही. लक्षात ठेवा. हा पर्वकाळ आहे रोजचा. रोज प्रत्येक कालामध्ये सूर्योदयाच्या पूर्वी स्नान झालंच पाहिजे. आणि ते स्नान म्हणजे गंगेचं स्नान. गंगेचं स्नान हे पवित्र आहे. आपण घरामध्ये जे स्नान करतो शरीराला शुद्धता करण्याकरता बरं का, शरीर स्वच्छ करण्याकरता. पण गंगेचं स्नान करण्याने शरीर तर स्वच्छ होतंच पण पावित्र्य प्राप्त होतं. लक्षात ठेवा. काहींचं मत असं आहे डॉक्टरांचं बरं का, रोज वाहत्या पाण्यामध्ये, थंड पाण्यामध्ये जर आंघोळ केली तर शरीराची प्रतिकार शक्ती वाढते.
शरीराची प्रतिकार शक्ती वाढते असं कोण म्हणतं? डॉक्टर म्हणतं, प महाराज म्हणत नाहीत बरं का. आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढावी असं वाटत असेल तर रोज गंगेचं स्नान करावं बरं का. रोज गरम पाण्याने स्नान करण्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते बरं का. म्हणून गंगेचं स्नान करण्यामध्ये हा एक विज्ञानाच्या दृष्टीने विचार मांडलाय बरं का. पण अध्यात्माच्या दृष्टीने पर्व काय आहे? रोज गंगेचं स्नान करण्याने पुण्य निर्माण होतं, पावित्र्य निर्माण होतं. गंगा या शब्दाचा अर्थ नदीला गंगा म्हणतात, नदीला गंगा म्हणतात. कृष्णामाई आपल्याला किती दूर आहे का जवळ आहे? किती दूर आहे कृष्णा नदी? किती दूर आहे? जवळ आहे का? जाताय कधी स्नानाला का? घरात सोलरचं पाणी सोडून कशाला तिकडे जातील माणसं? साधना करायची आहे. साधना करण्याकरता लोकांची समजूत आहे रिटायर झाल्यानंतर मग सगळं करू. रोजच्या जीवनामध्येच असा काळ साधनेमध्ये प्रपंचही करायचा आणि साधनाही करायची बरं का. प्रपंच पूर्ण करू आणि मग साधना करू आपल्या हातात नाही आहे. प्रपंच करीतही साधना करायची आहे. याच्याकरता प्रपंच बाजूला ठेवायची गरज नाही, लक्षात ठेवा. म्हणून तर ज्ञानोबा बोलले, असोनी संसारी, त्या संसारामध्ये राहूनची साधना करता येते बरं का. ही काय ब्रह्मचार्याकरता सांगितलेला उपदेश नाही, लक्षात ठेवा. सर्वांच्या करता सांगितलेला आहे. सर्वांनाही साधना करता येते. म्हणून प्रत्येक काल त्या गंगेचे स्नानामध्ये घालवा. एकांतवाशी गंगा स्नाने, गंगेचं स्नान झाल्यानंतर काय करावं? देवाची पूजा करावी. अवघड आहे. आज बऱ्याच लोकांना देवाची पूजा करायला वेळ नाही आहे. बऱ्याच लोकांना जीवावरती येतं देवाची पूजा करायला बरं. ब्रह्मलीन श्री गुरु साक्रे महाराज सांगायचे, माणसाला सकाळी 4 म्हशी धुवायला सांगा, माणसं धुतील, पण तांब्यावर देवाला पाणी घालणार नाहीत बरं. म्हशीला पाणी ज्यादा लागतं का देवाच्या पूजेला पाणी ज्यादा लागतं? एका म्हशीला धुयाला किती पाणी लागतं? एका घागरीत होते नाही. मग एवढं पाणी आणून माणसं म्हशी धुतात, पण देवाला तांब्यावर, मूर्ती असेल तर कळशीवर पाणी जास्त लागत नाही, पण माणसं देवाची पूजा करत नाहीत. ही साधना आहे बरं का. रोज देवाची पूजा करणं शारीरिक तप घडतं. शारीरिक तप शरीराने ते करायचे ना, आणि ते करत असताना नामस्मरण करायचं, वाचिक तप घडतं. आणि ते करत असताना मनापासून मी खरंच ज्याची पूजा करतो तो सामान्य नाही आहे, तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचा भेव, किंवा बळीया माझा पंढरीराव, तो हा देवाचाही देव, असं मनामध्ये ती पूजा करताना चिंतन करणं, स्मरण करणं, त्या मानसिक तप आहे बरं का. म्हणजे रोज देवाची पूजा करणे शारीरिक तप आहे. म्हशी धुणं हे शारीरिक तप नाही बरं का. गाडी धुणं हे शारीरिक तप नाही आहे. सकाळी कपडे धुणं हे शारीरिक तप नाही आहे. सकाळी पॉलिश करणं हे शारीरिक तप नाही आहे. पण देवाची पूजा करणे शारीरिक तप आहे बरं का. म्हणून प्रत्येक कालामध्ये विधी सांगितला, देवाच्या पूजने. रोज देवाची पूजा केली पाहिजे. कोणत्या देवाची पूजा केली पाहिजे, कोणते देव पूजेमध्ये असावेत, त्यालाही शास्त्राने काही बंधनं घातलेत. उगाच डझनभर देव घरात असून येतं बरं का. एक कुळदैवत असावं आणि एक उपास्य दैवत असावं, त्याची पूजा रोज करावी. ग्रामदैवत गावात असतं, त्याच्या दर्शनाला जावं. पुढे सांगितले प्रदक्षिणा.
बरं का. म्हणजे रोज देवाची पूजा म्हणून तुकोबारांनी वर्णन केले. आपल्या देवघरात साक्षात भगवंताची विष्णूची मूर्ती जरी नसली, प्रत्येकाच्या घरामध्ये मूर्ती स्थापना करता येत नाही, पण शाळीग्राम विष्णू मूर्ती हो संत होका भलते याती. शाळीग्राम म्हणजे साक्षात भगवान विष्णू आहे बरं का. तो स्वयंभू आहे, त्याच्यामध्ये भगवान विष्णूचं आवाहन अखंड आहे. मूर्ती जरी विष्णूची तयार केली, मूर्ती जरी पांडुरंगाची तयार केली, तर त्याच्यामध्ये मंत्राच्या साहाय्याने देवत्व आणावं लागतं. पण शाळीग्रामामध्ये देवत्व आणावं लागत नाही. तो कुठं मिळतो शाळीग्राम? गंडकी नदीमध्ये बरं का. गंडकी नदीमध्ये तो मिळतो, बाकी कुठं तो मिळत नाही. म्हणून आपल्या घरामध्ये देवपूजेला शाळीग्राम असावा. साक्षात भगवान विष्णूचं ते स्वरूप आहे बरं का. देवाच्या पूजेने त्या पूजेचा पुष्कळ विचार सांगितला. एकोपचार, पंचोपचार, षोडोपचार, जेवढे आपल्याला उपचार करता येईल तेवढे आपण आपल्या यथाशक्ती देवाचे उपचार करावे. देवाला नुसतं पाणी घालणं एकोपचार आहे. त्याला फूल, फळ, धूप, दीप, नैवेद्य अनेक पदार्थ वाढले. पंचोपचार, षोडोपचार बरं का. कमीत कमी एकोपचार जरी पूजा घडली तरी चालते बरं का. देवाच्या पूजेने त्याच्या पुढे वर्णन केलं. प्रदक्षिणा तुळशीच्या, रोज तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात. तुळशीला प्रदक्षिणा घालण्याकरता अंगणामध्ये काय पाहिजे? तुळशी वृंदावन पाहिजे. आमचं तुळशीचं वृंदावन असतंय घराच्या भिंतीला लागूनच बरं का. आता प्रदक्षिणा घराला घालायच्या का तुळशीला घालायच्या? काम जागेचा अभाव ना. जागेचा अभाव असल्यामुळं ते तुळशीचं वृंदावन भिंतीला लागून असतंय. मग काय करावं? त्याला पर्याय सांगितला. अंगाभोवतीच 5 फेऱ्या घालाव्यात बरं का. त्या तुळशी वृंदावनाच्या समोर उभं राहायचं आणि अंगाच्या भोवतीच आपण 5 वेळा फेऱ्या घालायचं. प्रदक्षिणा आहे तुळशीची बरं का. आणि ज्याच्या अंगणामध्ये तुळशीचं वृंदावन आहे त्याला रोज घालतात येते. रोज तुळशीला प्रदक्षिणा घातल्या पाहिजेत. कमीत कमी वारकऱ्याने तरी घातल्या पाहिजेत बरं का. या पद्धतीनं आपला काळ खर्च केला पाहिजे. लक्षात ठेवा. रोज वारकऱ्याने तुळशीला पाणी घातलं पाहिजे. रोज प्रदक्षिणा घातल्याच पाहिजे. बरीच माणसं आपण पूजा करतात आणि पोरग्याला म्हणतात तुळशीला पाणी घालू नये का. तिथंपर्यंत यांना चालवत नाही बरं. गावभर फिरून येतील, शेताकडे जाऊन येतील, पण तुळशीला प्रदक्षिणा घालणार नाही. पण साधन आहे प्रदक्षिणा तुळशीच्या. मग तुळशीची प्रदक्षिणा करावी. गावात ग्रामदैवत आहे, त्या देवतेच्या दर्शनाला येणं ही सुद्धा प्रदक्षिणाच आहे बरं का. असा काळ आपल्या आयुष्यातला आपण खर्च करावा. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजेने, प्रदक्षिणा तुळशीच्या. याच्याकरता कुठला काळ सांगितला? पहिला प्रहर मी सांगितला बरं का. 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत एवढ्या कालामध्ये सगळं संपलं पाहिजे. मग त्यात तुमचं वाचन असेल, गाथा वाचन असेल, ज्ञानेश्वरी वाचन असेल, भागवत वाचन असेल, विष्णू सहस्त्रनाम वाचन असेल, शिव महिमा असेल, जेवढं तुमचं वाचन असेल एवढ्या ह्या पहिल्या प्रहरामध्ये एवढा काळ घालायचा. तुम्ही काय कराल? सकाळी 6 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत हेच करत बसला असं नाही बरं का. तो काल आहे, त्या कालामध्ये साधना करावी. आणि ती साधना पूर्ण झाल्यानंतर मग आपल्या कर्तव्याकरता आपला जो स्वधर्म आहे मग त्याच्याकरता प्रवृत्त व्हावं बरं का. असा विधी सांगितला. मग अशी साधना रोज घडण्याकरता काही प्रतिबंध आहेत, घडत नाही बरं काय. जरी संतांनी सांगितलेलं आहे, आपण जरी कीर्तनात ऐकत असलो, लोकाला सांगत असतो, अशी साधना सर्वांच्या जीवनामध्ये घडत नाही. का घडत नाही हो? कोण करू नका म्हणतं? करू नका म्हणून आपल्याला कोणी सांगितले का? आपल्याला कोणाचाच प्रतिबंध नाही. आपल्याला कोणी करू नका म्हणून घरातल्या लोकांनी त्याचा विरोध केलेला नाही. आपल्या शरीरात आळस फार आहे.
आळस. माणसं पहाटे जागे होत नाहीत का? माणसं उठत नाहीत हो? उठत नाहीत का? आळस. प्रत्येक माणसं लोक म्हणतात, महाराज रोज आम्ही तुमचा सप्ताहातला काकडा ऐकतो बरं का. मग येत जा ना, म्हणजे उठवत नाही हो. त्या गादीवरती लोळतच रोज काकडा ऐकणारी बरीच माणसं आहेत. आणि स्पीकर लावलेला ते पहाटे लांबपर्यंत ऐकायला जातं बरं का. आपल्या तिथं येतं ऐकायला काकडा पहाटे मळ्यामध्ये. मग पण येत नाहीत का? उठवत नाही. आळस. आळस कशामुळं? त्याच्यावर बंधन नाही, खाण्यावरती बंधन नाही. हा, खाण्यावरती बंधन नसेल तर आळस, आणि आळस आला की साधना घडत नाही. म्हणून संतांना सांगावं लागलं, ही साधना घडण्याकरता काय करावं लागल? युक्त आहार विहार, नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण. युक्त आहार विहार, युक्तीच्या मापाने आहार सेवन केला पाहिजे. आता लोक आरोग्य बिघडायला लागले म्हणून कमी खायला लागलेत बरं का. डॉक्टर म्हणतात वजन फार वाढलंय, आणि असं जर वजन वाढायला लागलं तर तुमचं आयुष्य धोक्यात आहे. मग माणसं आता विचार करायला लागले आता कमी केलं पाहिजे. माझं मत आहे, कमी करण्यापेक्षा पहिला सुरुवातीपासून वाढूच नाही दिलं पाहिजे बरं का. म्हणजे वजन वाढवायचं आणि डॉक्टरने सांगितल्यानंतर कमी करायचं, हे जगणं नव्हे बरं का. आरंभापासूनच आपला आयुष्याचा काळ असा असावा की आहारावरती संयम, बंधन. आपल्या ताब्यात जीभ पाहिजे बरं का. ताब्यामध्ये जीभ पावे. पदार्थ दिलेले आहेत, आपल्या शरीराला किती लागतं, यातला अनुकूल काय आहे, प्रतिकूल काय आहे, हे खाल्ल्यानं काय होणार आहे, हे विचार करूनही माणसं खातात बरं का. काही गोष्टी पचत नाहीत पण चांगल्या लागतात म्हणून माणसं खातात बरं का. म्हणून जाताच आपल्याला विनोदानं सांगतो, काही माणसं स्वतःला खाण्याकरता खातात आणि काही माणसं डॉक्टरला जगवण्याकरता खातात बरं का. काही खाणं स्वतःला जगण्याकरता आणि काही खाणं डॉक्टरला जगण्याकरता. आपण एवढं खातो डॉक्टरकडे जावं लागतं. माणसाने असं खावं डॉक्टरकडे जाण्याची वेळच येऊ नये, डॉक्टरकडे जाण्याची वेळच येऊ नये. म्हणून तिथं बंधन सांगितलं, युक्त आहार. आहारावरती बंधन पाहिजे. सकाळच्या काळामध्ये कोणता आहार असावा, दुपारी आहार कसा असावा, संध्याकाळी आहार कसा असावा, आहाराचं फार बंधन आहे. शास्त्र शुद्ध पद्धतीने आहार सांगितलेला आहे. बहुतांश लोकाला आहाराचं ज्ञान नाही. ज्ञान, आपण शेतकरी आहात, जनावराला चारा संध्याकाळी किती वाजता टाकताय? किती वाजता ना? टायमिंग सांगा ना. मग त्यानंतर पुन्हा कधी टाकताय का? माणसं रात्री 10 वाजता कोणी भेटलं तरी खातात, 12 वाजता कीर्तन संपलं तरी खातात, पहाटे 4ला उठलं तरी खातात. कसं आरोग्य राहिलो? म्हणून जनावराचं आरोग्य कधी बिघडत नाही. संध्याकाळी एकदा खाल्लं की ते सकाळीच खातात. आपल्याला जेव्हा आठवण येईल तेव्हा आपण खातोय. कीर्तन झाल्यानंतर लोक म्हणतात चहा घेतल्याशिवाय जाऊ नका, चहा प्यायची वेळ आहे ती. पण कोणी सवय लावली काय माहिती. तुम्ही जर बेळगाव भागात गेला ना, कीर्तन झाल्यानंतर सगळ्या लोकांना भडंग असतो खायला बरं का. भडंग असतो. 9 ते 11 कीर्तन झालं की सगळ्यांना कागद दिली जातात. एक जण माणूस कागद वाटायला असतो आणि एक जण एवढं टोपलं घेऊन असतोय बरं का. माणसं पोटभर खातात 11:30ला भडंग बरं का. ही खाण्याची वेळ आहे. सकाळी काकडा असतो. काकड्याला महिला फार येतात बेळगाव भागात. 100, 200, 300 एवढ्या महिला असतात सकाळी. आणि जेवढे काकड्याला येतात आलेल्या सगळ्या लोकांना नाश्ता असतोय सकाळी बरं का. काकडा कितीला संपतोय? 6:30, शेवटी 7. 200, 300 लोक असतात. एवढ्या लोकाला सकाळी काकडा ही खाण्याची वेळ नाही बरं का. सांगण्याचा भाव काय,
आहार, युक्त आहार. हा, युक्तीच्या मापाने आहार सेवन केला पाहिजे साधना घडण्याकरता. लक्षात ठेवा, साधना पहिल्या चरणामध्ये सांगितली, पुढं साधना सांगितलेली नाही. लक्षात ठेवा, ही साधना घडण्याकरता आपल्या जीवनामध्ये आपण कसं राहिलं पाहिजे. साधना का घडत नाही? आळस. आळस का? खाण्यावरती नियंत्रण नाही आहे. फार मर्यादित खाल्लं पाहिजे. माणसाने किती दिलं तरी शेवटी जीभ आवरता आली पाहिजे बरं. माणसं आवरत नाहीत बरं, खातच राहतात. म्हणून युक्तीच्या मापाने आहार सेवन केला पाहिजे. त्याच्यामध्ये सात्विक आहार असावा. आणखी बंधन सांगितलं बरं का. रात्री माणसाने, डॉक्टरांचं मत आहे, खाणं आणि झोपणं याच्यामध्ये 2 तासाचं अंतर असावं रात्री बरं का. तुम्ही जर 10ला झोपत असाल तर जेवलं किती वाजता जेवलं पाहिजे? 8 वाजता. तुम्ही जर 11ला झोपत असाल तर जेवलं किती वाजता पाहिजे? 9 वाजता. कमीत कमी 2 तासाचं अंतर पाहिजे बरं का. आणखी त्याच्यामध्ये वर्णन केले, संध्याकाळचा आहार माणसाने फार मर्यादित खावा. खोट लावून जीव नये संध्याकाळी बरं. काही लोकाला खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही, तो भाग वेगळा. काही माणसाला कमी खाल्लं की झोप लागत नाही रात्री, कमी खाल्लं की झोप लागत नाही. म्हणून आपल्याकडे एक पद्धत आहे, सोमवार दुपारी सोडावा का संध्याकाळी सोडावा? खरं शास्त्र आहे दुपारी सोडावा बरं, दुपारी सोडावा. पण आपल्याकडे पद्धत लागते, दिवसभर काम केलेलं असतं, आणि दुपारी जर उपवास सोडला आणि संध्याकाळ जर फराळ केला तर रात्रभर झोप लागत नाही. म्हणून गावामध्ये, खेड्यामध्ये रूढ पडली, संध्याकाळी उपवास सोडायचा म्हणजे 2 दिवसाचं खाऊन झोपता येते आणि चांगली झोप लागते. शास्त्र सांगतं दुपारी पोटभर जेवावं, संध्याकाळी जेवूच नाही बरं का. संध्याकाळी जेवूच नाही. बघा तुम्ही, संध्याकाळी तुम्ही मर्यादित जेवा. बरोबर तुम्हाला 4 वाजता जाग येते, अलाराम न लावता. तुम्हाला कोणी उठवण्याची गरजच नाही, आळसच येत नाही हो आहारावरती बंधन ठेवलं की. म्हणून साधना घडण्याकरता फार आहाराचं बंधन सांगितलं. म्हणून युक्तीच्या मापाने आहार सेवन केला पाहिजे. युक्त आहार, युक्त विहार. फिरावं किती याला पण मर्यादा आहे. वेळ आहे म्हणून उगच फिरत बसू नये बरं का. काही काल आपण शरीराला हालचाल पाहिजे म्हणून माणसाने फिरावं. अधिक फिरण्यामध्ये काळ घालवू नये. म्हणजे विहार म्हणजे फिरणं. किती फिरावं त्याला पण मर्यादा आहे. अधिक फिरत बसू नये. जेवण केल्यानंतर सांगितले कमीत कमी 100 पावलं चालावं. त्याला काय म्हणतात? शतपावली. शतपावली, कमीत कमी 100 पावलं चालावं. का? खाल्लेलं पचतं असं डॉक्टरांचं मत आहे बरं का. म्हणून चालण्यावरती सुद्धा, विहार करण्यावरती मध्ये सुद्धा, काही कर्म करण्याकरता सुद्धा काही मर्यादा सांगितली. म्हणतोय मर्यादित करावा. अतिक विहार, अतिक प्रवास करू नये बरं का. या पद्धतीने आपल्या आयुष्याचा काळ घालवावा की जे आपलं फिरणं आहे, कर्म करणं आहे, त्याला काही मर्यादा सांगितली. माणसाने रात्रभर दिवसभर राबवू नये. काही काल सांगितला. माणसं रात्री राबतात, दिवसही राबतात. राबून घरातली माणसं जर ऐकली नाही तर घरातल्या लोकांना म्हणतात, अरे आम्ही तुमच्याकरता एवढे राबलो जनावरासारखं. कोणी सांगितलं होतं? एवढं राबू नये माणसाने. ते शर्यतीचे बैल असतात, शर्यतीचे, बघितले? ते शर्यती करता जी बैल पळवतात ना, त्यांना जिथं शर्यतीला आणलं जातं तिथं गाडीतून आणतात, ट्रकमधून बरं का. आणि शर्यती झाली की पुन्हा त्याला ट्रकमधून येतात. म्हणून तर त्यांच्यात ताकद आहे पळाची. आपण घरापासूनही चालत येतोय, तिथूनही चालतोय आणि पुढेही चालतोय. शरीरात बळ राहत नाही. लक्षात ठेवा. राहतंय? नाही राहत बरं का. म्हणून काही मर्यादा सांगितली, काही काल सांगितला कर्म करण्याकरता. रात्रंदिवस माणसाने राबू नये. कर्म करण्यामध्ये, विहार करण्यामध्ये काळ घालवू नये. त्यालाही काही मर्यादा सांगितली.
सूर्यास्त झाला की कर्म थांबवावं. सूर्यास्त झाला की कर्म थांबवावं. पूर्वी काहीही घडत नव्हतं का? लोक म्हणतात सुविधा नव्हत्या, लाईट नव्हती, पाणी नव्हतं. आता पाणी दिवसा येत नाही, लाईट दिवसा येत नाही, रात्री येते, रात्री जावं लागतं. नाही इलाज आहे बरं का. काही माणसं दिवसाही काम करतात आणि रात्रीही काम करतात, त्याला काय म्हणतात? रातपाळी. रात्र ही काम करण्याकरता नाही, रात्री झोपण्याकरता आहे बरं का. दिवसभर शरीराने केलेलं काम त्या शरीराचा थकवा जाण्याकरता, रात्र झोपण्याकरता आहे. तुम्ही जर झोपला ना, सकाळी पुन्हा शरीरामध्ये कालच्या सारखी पुन्हा शक्ती येते बरं का. मग ते झोपावं किती? म्हणून युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार. इंद्रियांना काही बंधन ठेवावं, ऐकण्याकरता, पाहण्याकरता, बोलण्याकरता काही मर्यादा ठेवावी. नको नको ते कानाने ऐकू नये, नको ते डोळ्याने पाहू नये, नको ते वाणीने बोलू नये. त्याला काही बंधनं ठेवावी, मर्यादित ठेवावं. अधिक पाहण्यामध्ये, अधिक ऐकण्यामध्ये, अधिक बोलण्यामध्ये काय होतं? इंद्रियांचं सामर्थ्य कमी होतं बरं का. इंद्रियांचं सामर्थ्य कमी होतं. मग नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाष्यन. बासर म्हणजे जी मर्यादा सांगितली त्या मर्यादेच्या पुढची झोप म्हणजे बासर बरं. माणसाने झोपावं किती तास? 6 तास. 6 तासापेक्षा शरीराला जास्त झोप लागत नाही. 10ला झोपलं की पहाटे 4ला 7 तास बरं का. 11ला झोपलं की 5ला उठलं पाहिजे. 12ला झोपलं की 6ला उठलं पाहिजे. रात्री जागरण करू नयेच असा विधी आहे बरं का. रात्री 11च्या पुढे माणसाने जागू नये. 11 बरं का. 11 रात्री 11 वाजले की माणसाचं तोंड बरोबर होतंय, म्हणजे जांभई येते बरं का. जांभई होईपर्यंत जागूच नाही बरं का. जागण्याची सुद्धा मर्यादा सांगितली, झोपण्याची सुद्धा मर्यादा सांगितली. माणसाने दिवसा झोपा काढू नयेत, दिवसा झोपू नये. फक्त शरीराच्या दृष्टीने त्याला वामकुशी सांगितली. दुपारी किती? 20 मिनिटाची. वाम म्हणजे डावी बाजू. डाव्या बाजूवरती 20 मिनिटं झोपावं. तेवढीच झोप बरं का. आमची त्याच्या पुढे एक 0 वाढते, 200. 20 मिनिटं नाही बरं का. एवढं झोपू नये बरं का. म्हणून अधिक झोपणं, त्या झोपेला बासर निद्रा म्हटलंय. आणि वाणीनं जास्त बोलू नये. नेम इंद्रियाशी सार नसावी बासर निद्रा बहुभाष्यन. माणसाने जास्त बोलण्यामध्ये काळ आपला घालवू नये. मर्यादित कामापुरतं बोलावं. जेवढं व्यवहार करायचा तेवढंच बोलावं. उगच गावाचं उकरून काढण्याकरता वाणीनं बोलण्यात आपली वाणी खर्च करू नये, लक्षात ठेवा. फार संयम सांगितला बोलण्याकरता बरं का. फार त्याचं वर्णन केलेलं आहे. या पद्धतीनं आपण जीवन करावं. म्हणून निद्रा बहुभाषण एवढं कशाकरता करायचं? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आतापर्यंत जे सांगितलं ना, हे उपाय कशाकरता? महाधन. परमार्थ हे महाधन आहे आणि ते धन प्राप्त करण्याकरता हे उपाय आपण तत्परतेने बरं का, अतिशय तत्परतेने, विवेकाने ते उपाय आपण केले पाहिजे. आणि हे करत असताना जेवढा काळ साधनेमध्ये घालता तेवढा करावा. फार पोटाचा, फार भोगाचा, फार प्रपंचाचा विचार करू नये. मग शेवटी काय करावं? तुकोबाराय म्हणतात, शेवटी देवावरती भार घालावा आणि अधिक अधिक काळ चिंतनात घालावा. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. या साधनेकरता माणसाने आपला देह समर्पित करावा. फार प्रपंचाचं ओझं, फार बायकापोरांचं ओझं, फार पाहुण्यांचं ओझं, फार जावयाचं ओझं, फार मित्रांचं ओझं आपल्यावरती घेऊ नये.
जास्त काळ त्या साधनेमध्ये घालावा. भार काहीच नाही यावा. तुकोबांनी वर्णन केले. तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू वा संसार देवा पायी. आणि या पद्धतीनं आपण जरी साधना केली तर महाराज म्हणतात खरंच आपल्याला काय मिळेल? होईल आगवा तुका म्हणे आनंद. खरा भोग निरपेक्ष स्वरूपाचा आनंद, त्या परमात्मा स्वरूपाचा आनंद आपल्याला तो भोगायला मिळेल. असं या साधनेतून आपल्याला हे प्राप्त करता येतं. आणि या पद्धतीनं ही साधना आपल्या जीवनामध्ये घडावी. म्हणून तुकोबाराय म्हणतात काळ सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. जी साधना तुकोबारांनी तुम्हाला सांगितली अशी साधना आमच्या जीवनामध्ये उत्तर थोडं आपला आयुष्याचा काळ चाललेला आहे. तो थांबवता येत नाही. पण चाललेल्या काळामध्ये या पद्धतीने आमच्या जीवनामध्ये साधना घडावी. आणि ती साधना घडण्याकरता आमच्या जीवनामध्ये सात्विक धैर्य आणि बुद्धीचं धैर्य या भगवंताने तुम्हाला द्यावं अशी त्याच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.